तुमच्या तिघांच्या दोस्तीचे चर्चे पूर्ण जंगलमध्ये आहेत. तुमच्या तिघांची दोस्ती कुठे आणि कशी झाली सांगाल का शेरसिंग? मोठी कहाणी आहे ही. एक दिवस सापुतारा जंगलमध्ये मी आणि माझे वडील लांडग्याच्या शिकारापासून वाचण्याचा प्रयत्न करत होते. शेरसिंग, ते लांडगे इथे कधीही पोहोचू शकतील. तू इथून पळून जा बाळा. नाही बाबा, मी तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाणार. बेटा, आपल्या दोघांमध्ये कोणीतरी जीवित राहणं फार महत्वाचं आहे. मी अजून नाही पळू शकत. तू पळ बेटा, पळ. नाही बाबा, मी तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत. तेव्हाच तिथं काही लांडगे येतात. आता वाचून कुठे जातोस विक्रम सिंग? मी म्हणालो होतो ना की एक दिवस मी तुला मारून टाकेन. मला मारायचं असेल तर मार, पण माझ्या मुलाला सोडून दे. बाबा, तुम्ही यांच्या पाया नका पडू. आपण शेर आहोत आणि मेलं तर शेर की मौतच मरणार. एवढी अकड? आत्ता तुझी अकड ठिकाणी लावतो. याच्या बापाला मारून टाका. जर माझ्या बाबाला काही झालं तर या धर्तीवरून तुझी नसल मिटवून टाकेन. वा विक्रम सिंग, याच्याकडे बघून असं वाटतं याच्यामध्ये तर तुझंच रक्त आहे. पण अफसोस, आम्ही दोघं तुला नोच नोच करून खाऊन टाकू. लांडगे हल्ला करण्यासाठी पुढे सरकताच तिथं एक मोठं माकड त्याच्या मुलासोबत येतं. थांबा, हे आमचे राजा आहेत. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तुम्ही याला नाही मारू शकत. ठीक आहे, तर पहिला मग तुम्हाला मारतो, मग यांना मारूया. काय म्हणताय? हा. लांडगे हल्ला करण्यासाठी पुढे सरकले तेव्हा माकड त्याच्या मुलाला म्हणालं, चिनू, महाराजच्या मुलाला इथून घेऊन निघून जा. मी आणि महाराजांना निपटतो. ठीक आहे बाबा, चला शेरसिंग. माकड आणि विक्रमसिंग लांडग्यांशी लढू लागतात, पण लांडगे त्यांच्यावर भारी पडतात आणि काही वेळातच लांडगे माकड आणि विक्रमसिंग दोघांनाही मारून टाकतात. इकडे चुन्नू शेरसिंगला एका डोंगरावर घेऊन येतो. काही जागा सलामत आहे? नाही. काय लांडगे इथपर्यंत नाही येऊ शकत? इथे भेडियापेक्षा चीलचा जास्त खतरा आहे. हे खतरनाक बादचा इलाका आहे. तेव्हा तिथं खतरनाक गरुड पक्षी येतात आणि ते शेरसिंग आणि चुन्नू भोवती वेढा घालतात. अरे बापरे, हा तर खुंखार गरुड पक्षी आहे. आता काय करायचं? अरे, हे खूपच खतरनाक असतात. हे आपल्याला नोच नोच करून खाऊन टाकतील. माकड आणि शेरसिंग दोघं घाबरून उभे होते. तेव्हा एक गरुड येऊन त्यांना म्हणतो, वा, आज दोन शिकार एकाच वेळी हातात आलेत. अरे, हा ते तोच आहे ज्याच्या वडिलांना लांडग्याने मारून टाकलं होतं. मी माझ्या डोळ्यांनी त्यांना मरताना बघितलंय. काय? आता यांना मरताना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. साथियो, यांच्यावरती हमला करा. गरुड त्या दोघांवर हल्ला करण्यासाठी निघतात. तेवढ्यात तिथं चमेली बकरी तोंडात जळतं लाकूड घेऊन येते आणि सुकलेल्या गवताला आग लावते. अरे, ही आग कोणी लावली? अरे, पळा इथून. आगीला घाबरून गरुड पक्षी उडून जातात. तेव्हा चमेली येऊन त्यांना म्हणते, क्या आप दोनों ठीक हो? हो, आम्ही ठीक आहोत. पण तू कोण आहेस? माझं नाव चमेली आहे. धन्यवाद चमेली. जर तू योग्य वेळेला नसती आली तर आम्ही त्यांचा शिकार बनलो असतो. पण तू ती जळणारी लाकूड कुठून आणलीस? माझ्या घरून. चला, मी तुम्हाला माझं घर दाखवते. हे माझं घर आहे, मी इथेच राहते. पण हा एरिया तर खुंखार गरुडांनी भरून गेलेला आहे. हा, या गरुडांनीच माझ्या आई वडिलांना मारलं होतं. तेव्हापासून मी इथं राहून सगळ्यांचं रक्षण करते. पण तुला इथे भीती नाही वाटत? इथं तर खूप खतरा आहे. आमच्यासाठी या जगात सगळीकडे धोकाच आहे. मग आम्ही जायचं तरी कुठे? आपण आता तिघही अनाथ झालो आहोत. काय आपण एकत्र राहू शकतो? आजपासून आपण तिघ मित्र आहोत. आता आपण तिघ मिळून एक नवीन दुनिया बसवूया. ही आहे आमच्या मैत्रीची कहाणी. ओ, तुम्ही तिघ लहानपणापासूनचे मित्र आहात हे ऐकून छान वाटलं. राजा बनल्यानंतरही तुम्ही अभिमानी नाही झालात.
ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणूनच आम्ही एका जीवानं राहणारी 3 शरीरं आहोत. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखे रक्षक मिळाले आहेत जे नेहमी आपली रक्षा करतात. जंगलातले सारे प्राणी शेरसिंगवर खूप खुश होते. रात्री 3 मित्र गप्पा मारत बसले होते. जंगलाचे सगळे प्राणी शेरसिंगचा किती आदर करतात ना. हे सगळं तुमच्या दोघांमुळे आहे. जर तुम्ही माझा जीव वाचवला नसता तर आज मी इथे नसतो. देव करो आणि आपली ही मैत्री सदैव अशीच राहो. एक दिवस अस्वल, कोल्हा आणि हरिणी पाणी शोधण्यासाठी जंगलाच्या बाहेर येतात. तेव्हा त्यांना पाण्यानं भरलेला एक तलाव दिसतो. हे बघा, पाणी. पाणी बघून किती खुश होतं नाही का. या वर्षी पाऊस न झाल्यामुळे जंगलातील सर्व तलाव सुके पडून गेलेले आहेत. म्हणून पाण्यासाठी आम्हाला मजबुरीने या ठिकाणी यावं लागलंय. ते ठीक ते आहे, सगळं ठीक आहे, पण मी पण असं मी ऐकलंय ऐकलंय, हा हा भाग इलाका खूपच खूपच खतरनाक खतरनाक आहे. म्हणून आपल्याला लवकरात लवकर इथून पाणी पिऊन निघून गेलं पाहिजे. 3 तलावात पाणी पित असतात. तेव्हाच त्यांना जखमी गरुड आणि लांडग्याचा आवाज ऐकू येतो. आमची मदत करा. आमची मदत कर भाऊ. 3 जखमी गरुड आणि लांडग्यापाशी येतात. अरे, हे तर भेडिया आणि बाज आहेत. हे कोणी घायल केलं असेल. हे तर तर खुंखार खतरनाक जनावर प्राणी आहेत आहेत, जे ज्या गरीब साध्या बिचाऱ्या जनावरांना प्राण्यांची आपला शिकार शिकार करतात. बनवतात. चला चला इथून. इथून. आपल्याला यांची मदत केली पाहिजे. हे दोघं प्रसंगात आहेत. अरे, हे खूप खतरनाक आहेत. आपण यांची मदत नाही करू शकत. शेरसिंगने जे सांगितलं होतं ते तू विसरून गेलीस. संकटात दुश्मन असलं म्हणून काय झालं. आपण त्याची सुद्धा मदत केली पाहिजे. चला, आपण याला आपल्या राजा शेरसिंग पाशी घेऊन जाऊ. ठीक आहे. 3 मिळून जखमी गरुड आणि लांडग्याला घेऊन शेरसिंगकडे येतात. महाराज की जय हो. सांग हरिणी, हे दोघं कोण आहेत आणि तू यांना इथे का घेऊन आलीस. महाराज, यांना मी इथे घेऊन आलोय. हे आम्हाला जंगलाच्या बाहेर जखमी अवस्थेत पडलेले दिसले. मी नको म्हणाले होते, पण हा म्हणाला. शेरसिंग म्हणाले होते की संकटात शत्रूलाही मदत करायला हवी. अस्वलाने बरोबर सांगितलंय. चित्त्यात जा, जडीबुटीच्या लेपची व्यवस्था करा. आपल्याला यांच्या जखमावर मलमपट्टी करायला हवी. हे काय म्हणतोय शेरसिंग, तू यांची मदत करतोयस. काय तू तू विसरून विसरलायस का गेलायस. की यांनीच यांनीच आपलं आपला कुटुंब परिवार आपल्यापासून हिसकावून घेतला हिरावलं होता. होतं. मित्रांनो, या त्या भेडिया नाहीयेत ज्यांनी माझ्या वडिलांना मारलं होतं, पण होत्या तर भेडियाच ना. चिन्नू बरोबर खरं सांगतोय बोलतोय शेरसिंग. शेरसिंग. हे हा बाज लांडगा आणि आणि भेडिया गरुड आपल्या आपल्या तिघांचे दुश्मन तिघांचे आहेत. दुश्मन आहेत. यांनी आम्हाला अनाथ केलं होतं. आम्ही यांची कधीच सहाय्यता करणार नाही. यांना इथेच मारून टाका. नाही, एक राजा होण्याच्या नात्यानं मला जखमी भेडी आणि बाजची मदत केलीच पाहिजे. तुम्ही चुका करताय शेरसिंग. या दोघांना जिवंत राहण्याचा काही अधिकार नाहीये. या गोष्टीवरून बकरी, शेरसिंग आणि माकड यांचं भांडण सुरू होतं. आणि शेवटी रागावून शेरसिंग म्हणतो, तुम्ही दोघं तुमचं तोंड बंद करा. मी यांचा जीव तर वाचवणारच. असं आहे तर आजपासून आम्ही तुझ्या सोबत नाही राहणार शेरसिंग. चुन्नू, चल इथून. काय या तू छोट्याशा गोष्टीमुळे माझ्याशी मैत्री तोडत आहेस. जो मित्र आपल्या दुश्मनांशी मैत्री करतोय तो आपला मित्र कधीच असू शकत नाही. चुन्नू माकड आणि चमेली बकरी तिथून निघून जाऊ लागतात. माझं ऐकून तर घे चमेली. चुन्नू थांब, माझी गोष्ट तर ऐक. 2 मित्र शेरसिंगचं काहीच न ऐकता जंगल सोडून निघून जाऊ लागतात. महाराज, ते तुमच्या लहानपणीचे मित्र आहेत. त्यांना थांबवून घ्या. चिंता नको करू मित्र. ते माझ्याशी जास्त वेळ नाराज नाही राहू शकत. तू जाऊन जडीबुटी घेऊन ये. ठीक आहे महाराज. चित्ता जडीबुटीचा लेप घेण्यासाठी जातो. तिकडे बकरी आणि माकड एका अनोळखी भागात छोटंसं घर बनवून तिकडे राहू लागतात. मला शेरसिंग कडून ही अपेक्षा नव्हती. मी तर स्वप्नातही विचार केला नव्हता की आपला लहानपणापासूनचा मित्र आपल्या दुश्मनांशी गळे मिळवतोय. तो आपला आता मित्र नाही राहिला चिन्नू. आजपासून आपण त्याचं नावही नाही घेणार आणि नाही त्याच्याबद्दल बोलू. एका गोष्टीवरून लहानपणीचे मित्र एकमेकांचे शत्रू बनले होते. काही दिवसांनी गरुड आणि लांडगा बरे होतात. शेरसिंग, तुम्ही आमची चांगल्या वेळेला मदत केलीये, त्यामुळे आमचा जीव वाचू शकलाय. तुमचे हे उपकार आम्ही कधी नाही विसरणार. महाराजांचे आभार मानून दोघे निघून जातात. आणि इकडे शेरसिंग विचार करू लागतो. माहिती नाही चुन्नू आणि चमेली कुठे गेले असतील.
मला माझ्या मित्रांना शोधावं लागेल. शेरसिंग आपल्या मित्रांना शोधण्यासाठी जंगलाच्या बाहेर येतो. चुन्नू, चमेली. शेरसिंग दोघांना शोधत असतो तेव्हा त्याच्या समोर 3 लांडगे आणि 2 गरुड येतात. अरे, हा तर शेरसिंग आहे. चला आज याला आपला शिकार बनवूया. राजाला मारून पूर्ण जंगलात आपली दहशत पसरवू. मला याचे डोळे खूप चांगले वाटतात. मी तर याचे डोळे फोडून खाऊन टाकीन. अरे, तो पळून जाईल त्याआधी चला त्याला पकडून टाकूया. मग सगळे मिळून शेरसिंग भोवती वेढा घालतात. कोणाला शोधतोय शेरसिंग? तुझा मृत्यू तर तुझ्या समोर उभा आहे. बघा, मला जाऊ द्या. मी तुमच्याशी लढू नाही इच्छित, पण आम्ही तर तुझ्याशी लढू इच्छितो ना शेरसिंग. हिम्मत असेल तर एक एक करून माझ्यावरती मुकाबला करा. आम्ही लांडगे आहोत. धोका देणं आणि मिळून मुकाबला करणं आमचा धर्म आहे शेरसिंग. बघताय काय? हमला करून टाका. सगळे मिळून शेरसिंगला जखमी करतात. शेरसिंग, तुझा खेळ खलास. सगळे एकत्र शेरसिंगला मारण्यासाठी पुढे सरकतात. तेवढ्यात तिथं चुन्नू आणि चमेली येतात. थांबा, आम्ही असताना तुम्ही आमच्या मित्राच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. तू आम्हाला मारणार बकरी? मित्रांनो, तू कधी ऐकलंस की कोणत्या बकरीने भेडी यांना मारला आहे? नाही. हसतोस काय? तू तर ऐकलंच असशील. आम्ही लंका जाळली होती. आम्ही रावणाशीही भिडलो होतो. तर तू काय चीज आहेस? आपल्या मित्रांना पाहून शेरसिंग खूप खुश होतो. चिन्नू, चमेली, तुम्हाला इथे बघून खूप खुश झालो. बघितलं शेरसिंग, मी म्हणालो होतो ना, हे भेडी आणि बाज कधीच कोणाचे नसतात. हे फक्त धोकेबाज असतात. धोका देणं हाच त्यांचा धर्म आहे. अबे, ही डायलॉग बाजी स्वर्गात जाऊन करा, कारण थोड्याच वेळात तुम्ही 3 मरणार आहात. हा, थोड्याच वेळात आम्ही तुम्हा 3 नोच नोच करून खाऊन टाकू. मित्रांनो, हमला करा. घुबड आणि लांडगे शेरसिंगवर हल्ला करण्यासाठी पुढे येतात. तेवढ्यात शेरसिंगच्या मागून आवाज येतो. थांबा. जर शेरसिंग आणि त्याच्या मित्रांना कोणी हात जर लावला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आम्ही असताना यांना कोणी हानी नाही पोहोचू शकत. शेरसिंग पाहतो तर हे तेच गरुड आणि लांडगा असतात ज्यांचा जीव त्यानं वाचवलेला असतो. बघितलंस बकरी, चांगलं काम केलं तर ईश्वर तुझी मदत करतो. हो, मी कधीच विचार केला नव्हता की एक लांडगा आपली मदत करेल. तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तू आमच्या जातीचा असून यांना साथ देतोयस. आणि बाज, तू पण यांची साईड घेतोयस. शेर सिंगने आमचे प्राण वाचवले आहेत. आज त्याचा जीव वाचवण्याची संधी मिळाली आहे. आज आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण त्याचा जीव वाचवू. पण हे आपल्या भेडिया धर्माच्या विरुद्ध आहे. तू आम्हाला धर्म शिकवतोस? अरे, शेर सिंगच्या बापाने भेडियांना मारलं होतं, तरी पण त्यांनी माझा जीव वाचवलाय. यापेक्षा मोठा धर्म काय आहे? तुमच्यासारख्या भेडी आणि बाजमुळेच सगळे भेडी आणि बाज बदनाम आहेत. लांडग्याचे चांगले विचार ऐकून खतरनाक लांडगा म्हणाला, तुम्हा दोघांची निष्ठा बघून आम्हाला गर्व होतोय. आज तुम्ही आमचे डोळे उघडले आहेत. जीव वाचवणाऱ्या शेरसिंगला आम्ही जर मारून टाकलं असतं तर आम्हाला नरकातही जागा मिळाली नसती. आम्हाला माफ कर शेरसिंग. लांडगे आणि गरुडांचं हृदय परिवर्तन पाहून शेरसिंग खुश होतो. आजपर्यंत आम्ही जंगलाचे भक्षक बनून राहत होतो, पण आजपासून आम्ही रक्षक बनून राहू. बघ माकड, प्रेमाने जग जिंकू शकतो. खुनाचा बदला खून म्हणून कधीच होऊ नये. हा, आज लक्षात आलं, माफ करणारा खूप मोठा असतो. आम्हाला माफ कर शेरसिंग. एका शर्तीवर मी तुम्हा सगळ्यांना माफ करू शकतो, की आजपासून आपण सगळे एकसाथ मित्र मिळून राहू. एक दुसऱ्यांपासून कधीच लांब नाही जाणार. हमें मंजूर है. शेरसिंगची दिलदारी सगळ्यांना भावते. मग सगळे एकमेकांचे मित्र होतात आणि आधीसारखे आनंदात राहू लागतात. जंगलात 5 वर्षांपासून दुष्काळ पडला होता. शेरसिंग हे सगळं बघून हैराण होता. सगळे जनावर भुकेने आणि तहानेने तडफडत होते. महाराज, तुमची समस्या मी समजू शकते. याचा उपाय माझ्याकडे आहे. जंगलात पाऊस आणण्यासाठी तू जे म्हणशील ते मी सगळं करेन.
आपल्याला एका बाबाकडे जायला हवे. पाऊस आणण्याचा उपाय बाबाच सांगू शकतील. ठीक आहे, तर आपण आजच बाबांकडे जायचं. बाबा, जंगल कोरडं पडलं आहे. सगळ्या नद्या आणि झरणे सुकलेले आहेत. प्राणी तडपून तडपून मरत आहेत. काहीतरी उपाय सांगा बाबा. तुझ्या जंगलाचा उद्धार एका गर्भवती बकरीच्या हातात आहे. जंगलाचा उद्धार बकरीच्या हाती? मला काही कळलं नाही. मी समजावतो. चंपा नावाची एक गर्भवती बकरी ज्या दिवशी पाकिस्तानच्या झऱ्यात जाऊन अंघोळ करेल त्या दिवशी तुझ्या जंगलात पाऊस होईल. पण आपण त्या बकरीला शोधायचं कसं बाबा? पाकिस्तानच्या जवळच्याच एका जंगलात चंपा राहते. जाऊन शोध तिला. शेरसिंग आपल्या साथीदारांसकट चंपा बकरीच्या शोधात पाकिस्तानकडे जायला निघाला. महाराज, ते बघा, पाकिस्तान दिसायला लागलंय. हो, नदीच्या त्या पलीकडे पाकिस्तान आहे. बाबा म्हणाले होते की पाकिस्तानच्या जवळपासच चंपा राहते. ह्याचा अर्थ चंपा इथेच कुठेतरी राहते. हो, चला तिला शोधूया. सगळे मिळून चंपाला शोधतात. तेव्हा जंगलात चंपा त्यांना दिसते. तर काय तू चंपा आहेस? हा, पण आपण कोण आहात? माझं नाव शेरसिंग आहे. मी गिरच्या जंगलातून तुला शोधत शोधत इथे आलो आहे. आपल्या जंगलात दुष्काळ पडलाय आणि बाबांनी सांगितलंय की पाऊस पाडण्यात तू आमची मदत करू शकतेस. जर माझे पतिदेव इथे असते तर मी तुमची मदत केली असती. याचा अर्थ यावेळेस तू आमची मदत करू शकत नाहीस? आणि तुझे पतिदेव कुठे आहेत? माझे पती एक जादूगार होते आणि ते शक्तिशाली होते, पण एकदा राक्षसाच्या हातून मारले गेले. ओह, म्हणजे त्यांनी तुला त्या जादुई शक्ती दिल्या नाहीत? त्यांचं बाळ माझ्या पोटात आहे. जेव्हा ते बाळ जन्म घेईल तेव्हा माझ्या पतिदेवांच्या सगळ्या शक्ती माझ्यामध्ये येतील. हो, पण मला बाबांनी सांगितलं आहे की त्या जादुई शक्ती तुझ्यात तेव्हा येतील जेव्हा तू पाकिस्तानातल्या एका झरण्यामध्ये जाऊन अंघोळ करशील. हे सगळं मला माहीत आहे, पण तुम्ही इथे सगळे कशाला आलात हे तर मला सांगा. आमच्या जंगलात सुख पडलंय. तिथे पाऊस तेव्हाच होईल जेव्हा तू पाकिस्तानातल्या झऱ्यामध्ये अंघोळ करशील. जर माझं पाकिस्तानात आंघोळ केल्याने तुमच्या जंगलात पाऊस येणार असेल तर मला हे मान्य आहे. हां, याने आमचा त्रासही दूर होऊन जाईल आणि तुला जादुई शक्ती पण मिळतील. ठीक आहे, मग उद्या आपण पाकिस्तानात जाण्यासाठी निघूया. हे ऐकून सगळे प्राणी खुश होतात. प्रवासाची तयारी करा. उद्या आपण सगळे पाकिस्तानला रवाना होणार आहोत. दुसऱ्या दिवशी शेरसिंग चंपा आणि बाकीच्या प्राण्यांना घेऊन पाकिस्तानाच्या जंगलात जाण्यासाठी रवाना होतात. काही वेळ चालून झाल्यानंतर ते नदीजवळ पोचतात. जसा शेरसिंग पाण्यात प्रवेश करायला जातो तेव्हा नदीतून एक दैत्य प्रकट होतो. मूर्ख प्राण्यांनो, तुम्ही ही नदी पार करू शकत नाही. जर कुणी ही नदी पार करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला मारून टाकेन. दैत्याचं बोलणं ऐकून सगळे घाबरतात. पण त्याच वेळी चंपा सांगते, हे दैत्यराज, कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही. मी जादूगार मंगलची पत्नी आहे. काय, तू जादूगर मंगलची पत्नी आहेस का? हा दैत्यराज, पण तुला पाकिस्तानमध्ये का जायचंय? पाकिस्तानाच्या एका झऱ्यात आंघोळ करून माझ्या पोटात वाढणाऱ्या जादूगराच्या बाळाला जादुई शक्ती मिळतील. आणि माझ्या जंगलात पाऊस सुरू होईल. आमचं जंगल कितीतरी वर्षांपासून सुख्याच्या विळख्यात आहे. तुम्ही सगळे चांगल्या कामासाठी जात आहात म्हणून मी तुम्हाला थांबवणार नाही. जा. चंपा बरोबर सगळे प्राणी नदी पार करायला लागतात आणि थोड्याच वेळात सगळेजण पाकिस्तानाच्या जंगलात प्रवेश करतात. हे बघा, आपण सगळे पाकिस्तानाच्या जंगलात आलो आहोत. त्यामुळे आपल्याला सतर्क राहावं लागेल. हा, आणि लवकरात लवकर आपल्याला त्या झऱ्याजवळ जायचंय ज्यात आंघोळ करून मला शक्ती मिळवायची आहे आणि तुमच्या जंगलात पाऊस आणायचंय. तिथे पाकिस्तानच्या जंगलातला राजा शेरखान पण चिंतित होता. महाराज, गेल्या 5 वर्षांपासून आपल्या जंगलात पाऊस झाला नाहीये. त्यामुळे जनावरं तडफडून मरतायत. अखेरीस कधीपर्यंत आपले सोबती उपाशी मरत राहतील? इन्शाअल्लाह, खूप लवकर आपल्याला यातून एक मार्ग मिळेल. तेव्हा अचानक एक बाज पक्षी उडत तिथे येऊन सांगतो, सगळे सावधान व्हा. मी भारताच्या प्राण्यांना आपल्या हद्दीत शिरताना पाहिलंय. काय त्यांच्यासोबत एक बकरी पण आहे? होय महाराज. मी त्यांचीच वाट पाहत होतो. बाज पक्षाचं बोलणं ऐकून शेरखानला आश्चर्य वाटलं नाही, तर जोर जोरात हसायला लागला. हे बघून लांडगा विचारू लागला, माफ करा महाराज, तुम्ही त्यांचीच वाट बघत होता? मला काही कळलं नाही. मी समजावतो. मला एका फकीर बाबांनी सांगितलं होतं
बाबा, माझ्या जंगलात कित्येक वर्षांपासून पाऊसच नाही पडलाय. पाऊस आणण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तुझ्या जंगलात पाऊस पाडण्याचा एक उपाय आहे, तो तू करू शकशील का? माझ्या शहरासाठी मी काहीही करू शकतो बाबा. ठीक आहे, मग ऐक. भारताच्या जंगलामध्ये जादूगर मंगलची बायको गर्भवती आहे. काहीही करून तू तिला पाकिस्तानला बोलवून एका झऱ्यात अंघोळ करायला लावशील तर तुझ्या जंगलामध्ये भरपूर पाऊस होईल. ती बकरी स्वतःच्या मर्जीने नाही तर आपल्या मर्जीने येत आहे. आता तुम्ही लोक तेच करा जे मी तुम्हाला सांगेन. नंतर शेरखानने सगळ्यांना सांगितले की हिंदुस्थानाच्या जनावरांचं स्वागत करूया. महाराज, शत्रू देशाच्या प्राण्यांचं स्वागत का? हे स्वागत नाही तर षडयंत्र आहे. थोड्याच वेळात हिंदुस्तान आणि पाकिस्तानचे जनावर एकमेकांसमोर येतात आणि पाकिस्तानचे प्राणी त्यांचं मनापासून स्वागत करतात. आम्हाला विश्वासच नव्हता की तुम्ही आमचं मनापासून स्वागत कराल. तर सांगा मित्रांनो, तुम्ही पाकिस्तानात का आले आहात? आम्ही एका झऱ्याच्या शोधात आहोत ज्यात मला आंघोळ करायची आहे. चंपाच्या त्या झऱ्यामध्ये अंघोळ केल्याने आमच्या इथे पाऊस येणार आहे. अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह. चांगल्या गोष्टीसाठी विचारपूस. चला झरण्याजवळ जाऊ. नंतर शेरखान सगळ्यांना झऱ्याजवळ घेऊन जातो जिथे चंपा आणि इतर प्राणी मनसोक्त आंघोळ करतात. झऱ्यात आंघोळ करून बकरीच्या अंगात जादूगराची शक्ती येते आणि जशी चंपा झऱ्यातनं बाहेर येते ती एका कोकराला जन्म देते. हे बघून बकरीपेक्षा शेरखानाला जास्त आनंद होतो. खूप आनंदाचा क्षण, आनंदाचा क्षण. अभिनंदन सगळ्यांचं. हे बघा, मला अमर बनवण्यासाठी पाकिस्तानाच्या धर्तीवर कोणीतरी जन्म घेतला आहे. शेरखानच्या तोंडून ही गोष्ट ऐकून सगळी जण आश्चर्यचकित होतात. तुम्हाला अमर बनवणारा जन्माला आलाय ह्याचा काय अर्थ? मला फकीर बाबा म्हणाले होते की हिंदुस्थानातल्या त्या गर्भवती बकरीचं ताजं ताजं बाळ जर मी खाल्लं तर मी अमर होईन. पण मला तर फकीर बाबांनी हे सांगितलं होतं की चंपाचं पाकिस्तानातल्या झऱ्यामध्ये अंघोळ केल्याने आमच्या इथे पाऊस येईल. तुम्ही हिंदुस्थानातले लोक साधे भोळे असता. काय म्हणजे? तू पण त्याच बाबांकडे गेला होतास ना जिथे तुला ही कोल्हेण घेऊन गेली होती? हा, तू सिंह असून सुद्धा खूप मूर्ख आहेस सिंहा. ह्या कोल्हेणीला मी विकत घेतलं होतं. ती माझ्या म्हणण्यावर साधूबाबांकडे तुला घेऊन गेली होती. तर याचा अर्थ तू काय गद्दार आहेस कोल्हेणे? माफ करा महाराज, पण शेरखान राजा झाल्यानंतर तर ते मला जंगलाचा मंत्री बनवणार आहेत. ते म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. आणि तो साधू? तो साधू ही मी पाठवलेला फकीर बाबा होता. पण तू हे असं का केलंस? अमर होण्यासाठी. तुझ्या बाळाला खाल्ल्यानेच मी अमर होणार आहे. जसा शेरखान कोकराला खायला पुढे होतो तेव्हा तिथे साधू महाराज प्रकट होतात. तिथेच थांब शेरखान, गोष्टीमध्ये ट्विस्ट अजून बाकी आहे. बाबांना तिथे बघून हिंदुस्थानी प्राण्यांमध्ये आनंद निर्माण होतो. खरं तर तू पाठवलेला फकीर वेश बदलून तिकडे आला होता, पण मी त्याला ओळखलं होतं. मग मी आणि बाबांनी मिळून त्याला बंदी बनवून त्याला कैद केलं. तर तुला आमच्या या षडयंत्राबद्दल आधीपासूनच माहित होतं? हो कोल्हेणे, मी राजा आहे. ह्या संपूर्ण जंगलावर लक्ष ठेवतो, तर काय तुझ्यावर लक्ष नाही ठेवू शकत? नंतर साधूबाबाने रहस्य उघडून शेरखानला सांगितलं. खरं तर या झऱ्यात अंघोळ केल्याने आमच्या जंगलात पाऊस होणार होता. आणि आंघोळ केल्यानंतर माझ्या अंगात माझ्या जादूगार पतीच्या सगळ्या शक्ती येणार होत्या आणि आता त्या आल्या आहेत. म्हणून आता तू या शक्तीमुळे चंपा किंवा तिच्या कोकराला स्पर्शही करू शकत नाहीस. माझ्या शहरात येऊन तू मलाच चॅलेंज देतोयस? आम्ही हिंदुस्थानी जिथे कुठे जातो अखड तर तीच असते. मला अमर होण्यापासून कोणीही नाही थांबू शकत. मी आताच या कोकराला खाऊन टाकतो. जसा शेरखान कोकराला खायला पुढे होतो चंपा आपल्या शक्तीच्या जोरावर शेरखानला भिडते. शेरखानचा हिशेब तर झाला महाराज, पण या गद्दार कोल्हेणीचं काय करायचं? मला खूप भूक लागलीये. मी आता हिला खाऊन गद्दारीची शिक्षा देतो. दया करा महाराज, दया करा. माझ्याकडून चुकी झाली. मला माफ करा. गुन्हा करणाऱ्यापेक्षा माफ करणारा मोठा असतो शेरसिंग. याला माफ कर. साधूबाबाच्या सांगण्यावरनं शेरखानने गद्दार कोल्हिणीला माफ केले. मग सगळी जण आपल्या जंगलात परत येतात.
जंगलात येताच पावसाला सुरुवात होते. चंपा, तुझ्यामुळेच आज जंगलामध्ये आनंद आलाय. म्हणून मला असं वाटतंय की आजपासून तू आमच्या सोबत जंगलातच राहावंस. शेरसिंगचं ऐकून चंपा शेरसिंगच्या जंगलातच राहायला लागते. आता सगळे जनावर एकमेकांसोबत आनंदात राहायला लागतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.